तसं पाहायला गेलं तर स्ट्रॉबेरी हे पीक फक्त थंड हवेच्या प्रदेशातच पिकते, परंतु नांदेड जिल्ह्याच्या बारड येथील बालाजी उपवर या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेतलंय. एक आगळा वेगळा प्रयोग करत त्याने ही किमया साधली आहे. सध्या बालाजी यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होताना दिसत आहे. मराठवाडा व नांदेड हा परिसर तसा शेतीचा आणि हवामानाच्या दृष्टीने कोरडवाहू प्रदेश म्हणून ओळखला जातो. पण नवनव्या संशोधनाचा वापर करीत, हवामान आणि सेंद्रिय खताचा मुबलक वापर करीत या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली. या परिसरात प्रामुख्याने हळद, केळी, ऊस, गहू ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पण पारंपरिक पिके न घेता बालाजी यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. प्रारंभी 15 गुंठे जमिनीवर अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला. त्यात गांडूळ आणि सेंद्रिय खताचा वापर केला. सोबत मल्चिंग पेपरची जोड दिल्याची माहिती बालाजी यांनी दिली. मागील 3 वर्षापासून मी स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे. स्ट्रॉबेरी ही जी आहे आपली पूर्णपणे 100% सेंद्रिय आहे. आपण स्ट्रॉबेरी थेट शेताच्या बांधावरून आपली स्ट्रॉबेरी विक्री होते. आता सध्याच्याला आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती आता आपल्या शेतासमोर स्ट्रॉल लावून दररोजची 30 किलो स्ट्रॉबेरी ही विक्री करतो आहे मी. आता सध्याच्याला आपला स्ट्रॉबेरीचा दर हा प्रति किलो 300 रुपये याप्रमाणे आहे. व माझी पूर्ण जी स्ट्रॉबेरी आहे 30 किलो, पूर्ण स्ट्रॉबेरी माझी जी 30 किलो आहे ती आता शेताच्या बांधावरून थेट खरेदी होत आहे, विक्री होत आहे. एकूण याला खर्च किती झाला, लागवड कशी प्रमाणात कुठून? ह्याचा खर्च जर पाहिला तर 10 गुंठ्यासाठी साधारणतः याचा खर्च जे आहे ते 1.5 लाख रुपये येतो. तर ह्याला जे आहे आपण सेंद्रिय करत असल्यामुळे आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती थेट शेतामधून विक्री होते आहे. आतापर्यंत उत्पन्न किती झाले, एकूण किती होईल अशा आतापर्यंत उत्पन्न साधारणतः माझं 1 लाख रुपयाच्या आसपास झालेलं आहे. अजून 5 लाख रुपयाची मला अपेक्षित उत्पन्न आहे स्ट्रॉबेरीपासून. ही थंड हवेच्या ठिकाणचंच मक्तेदारी आहे असं म्हणतात, परंतु ती मक्तेदारी मोडत काढत आपण नांदेड जिल्ह्यामध्ये 3 ते 4 वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकवतो आहे. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी, स्ट्रॉबेरीचे हे शरीरासाठी खूप काही फायदे आहेत. स्ट्रॉबेरी ही मधुमेह, डायबिटीज, शुगर ह्या माणसांसाठी सर्वात फायद्याची असते. शेतकऱ्याला काय संदेश देणार? शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पाहावे व स्ट्रॉबेरीसाठी एक नवीन स्ट्रॉबेरीकडे वळावे. स्ट्रॉबेरी एक नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरी घेण्यासाठी शेतकऱ्यांची काहीच हरकत नाही. शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतीकडे यावे.